करमाळा विधानसभा मतदारसंघात चुरशीचा सामना होण्याची चिन्हे आता स्पष्टपणे दिसून येत आहेत। निवडणुकीचे वातावरण तयार झालेले असून यावेळी आमदारकीची खुर्ची कोण मिळविणार याबाबतच्या चर्चा रंगू लागल्यात। मात्र करमाळा तालुका आणि माढा तालुक्यातील 36 गावे मिळून बनलेल्या या मतदारसंघातून विजय मिळविण्यासाठी प्रत्यक्ष निवडणूक मैदानातील मतांच्या बेरजेसह इतरही समीकरणे जुळवून आणणे महत्त्वाचे ठरणार आहे। या पार्श्वभूमीवर आमदारकीचा सामना जिंकण्यासाठी पूरक ठरणारी वेगवेगळी राजकीय व्यूहरचना करण्यात नेते मंडळी आता गुंतल्याचेही दिसून येऊ लागले। करमाळा विधानसभा मतदारसंघात करमाळा तालुक्यातील 118 गावे आणि माढा तालुक्यातील 36 गावे समाविष्ट आहेत। मतांचा विचार करता करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण 3,26,619 मतदार असून त्यामध्ये करमाळा तालुक्यातील 2,26,559 इतके आणि माढा तालुक्यातील 36 गावातील 1,60,000 मतदानाचा समावेश आहे। एकूणच करमाळ्याचा आमदार होण्यासाठी करमाळा तालुका आणि माढ्यातील 36 गावे अशा दोन्ही बाजूकडून मतदान मिळविणे उमेदवारासाठी आवश्यक असते, हे 2019च्या निकालावरून स्पष्ट झालेले आहे। 2019च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे 78,822 मते मिळवून विजयी झाले होते। त्यावेळी त्यांना प्रामुख्याने माढा तालुक्यातील 36 गावातून मोठा आधार मिळाला होता। तेथील मताधिक्याच्या आधारामुळे संजय मामा शिंदे हे आमदार बनले होते। त्याचवेळी त्यांच्या विजयात त्यांनी करमाळा तालुक्यातील मिळवलेली मतेही निर्णायक ठरली होती। त्या निवडणुकीत शिंदे यांनी विजयासाठी आवश्यक मतांची संख्या गाठण्यासाठी आवश्यक ती समीकरणे जुळवली होती। माढा तालुक्यातील 36 गावातून मताधिक्य मिळेल हे त्यांनी गृहीतच धरले होते। त्याचवेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची साथ मिळवून करमाळा तालुक्यातून अपेक्षित असणारी मतेही त्यांनी मिळविली होती। त्यावेळी जगताप यांना मानणाऱ्या मतदारांची मते शिंदे यांच्याकडे ट्रान्सफर झालेली आपण पाहिली होती। त्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार असणारे माजी आमदार नारायण पाटील 73,328 मते घेऊन आमदारकीच्या स्पर्धेत होते। संजय मामा शिंदे आणि नारायणआबा पाटील यांच्यात काटेकी टक्कर होत असताना करमाळा तालुक्यातून नारायणआबा पाटील हे आघाडीवर होते। मात्र माढा तालुक्यातील 36 गावात ते मोठ्या फरकाने पिछाडीवर गेले होते। तर शिवसेनेकडून निवडणूक लढविणाऱ्या रश्मीताई बागल 53,295 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या। त्यावेळी त्या अंतिम लढतीमध्ये आल्या नाहीत। त्यावेळचे मतदान पाहिले असता नारायणआबा पाटील यांना माढ्यातून अपेक्षित मते मिळाली नाहीत। त्याचवेळी करमाळा तालुक्यातील मतांमध्ये नारायणआबा पाटील आणि रश्मीताई बागल यांच्यात विभागणी झालेली दिसून आली। सोबतच संजय मामा शिंदे यांनी मात्र करमाळा तालुक्यातही त्यांना अपेक्षित असणारी मते त्यांच्या पारड्यामध्ये मिळवलेली होती। आगामी 2024च्या निवडणुकीचे वातावरण असताना आता पुन्हा एकदा जो उमेदवार करमाळा तालुक्यात आणि माढा तालुक्यातील 36 गावात योग्य अशी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करेल तोच आमदार होणार हे देखील निश्चित आहे। ते हेरूनच आता दोन्ही भागातील संभाव्य मतांची होणारी विभागणी, कोणाचे समर्थन महत्त्वाचे ठरणार, इतर कोणते उमेदवार पूरक किंवा मारक ठरतील याचा अभ्यास आता करमाळ्याच्या भावी आमदारांकडून केला जात असल्याचेही दिसून येत आहे। करमाळा विधानसभा जिंकण्यासाठी साधारणतः आमच्या मते 85 ते 90 हजार मतांची बेरीज भावी आमदारांना करावीच लागणार आहे। त्यासाठी नेमके काय समीकरण जुळवावे लागेल याचा विचारही आता त्यांच्याकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे। यामध्ये प्रामुख्याने करमाळा तालुक्यातील इच्छुकांची संख्या आता वाढतच आहे। त्यामुळे येथील मतविभागणी ही अटळ असल्याचेही दिसत असून त्याचा फायदा वा तोटा कसा होणार याबाबतही आता पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे। तसेच आपली मते वाढवित असताना प्रतिस्पर्ध्यांची मते कमी कशी होतील याचाही विचार ही नेते मंडळी करत असून त्यात कोणाला यश येणार ते देखील निकालावर परिणाम करणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये नेमके कोणती समीकरणे जुळतील आणि करमाळ्याचे भावी आमदार नेमके कोण असतील याबाबतची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा। सोबतच तुम्ही अद्यापही खबर मराठी आपले यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा।